नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि इथे आपण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत. महा TET 2024 10 नोव्हेंबर 2024ला नियोजित आहे, तुम्हा सर्वांना माहीत आहे. म्हणून आपण संपूर्ण पेपरचे स्पष्टीकरण या ठिकाणी घेतो आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आणि सुरुवातीला आपण पेपर 1 2021चा पेपर बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. महा TET 2024 देणाऱ्या विद्यार्थ्यांनी राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे ॲप डाउनलोड करा आणि 2013 ते 21पर्यंत झालेले TETचे पेपर आणि नोट्स मोफत मिळवा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच महा TET 2024साठी सर्व विषयांचे म्हणजे 5ही विषयांचे दररोज नियमित लाईव्ह लेक्चर आणि त्यांचे रेकॉर्डेड बॅच प्लस टेस्ट सिरीज आपण 899 रुपयात सुरू केलेली आहे. त्यामध्ये सर्व नोट्स, PYQ, PDFs, ई-बुक्स आणि पास होण्याची लेखी हमी. आम्ही सांगतो त्या तंत्रानुसार तुम्ही अभ्यास केला तर 100% पास व्हाल. त्यासाठी तुम्हाला 9657779495 या नंबरवर TET TIT असं व्हॉट्सअप करायचं आहे. सोबतच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT थर्ड टेट ही आहे 1099 रुपयात. यात TET इन्क्लूड आहे. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% प्लस तुम्हाला ऑफ मिळेल. कोणत्याही पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत मिळेल. आपल्या बॅचमध्ये सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर आणि व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा त्याच्या पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल. चला मित्रांनो, पेपर सुरू करूया. 2021 TET पेपर 1 2021चा पेपर आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर इथे बघा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे या ठिकाणी पहा. आता प्रश्न आपण इथे सुरू करूया. बघा, प्रश्न सुरू करूया. प्रश्न काय म्हणत आहे तो प्रश्न आपण बघूया. शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा घटनेचे संवेदन आकलन केले जाते. क्रिया घडते म्हणते. कोणती क्रिया घडते ते आपल्याला बघायचं आहे. आपल्यासमोर ऑप्शन आहे बघा. अभिमुखीकरण, आत्मसातीकरण, संधारण आणि समावेशन असे आपल्याकडे ऑप्शन आहे. आता तुम्हाला सांगतो, शैशवावस्थेमध्ये बालक जेव्हा विचार करत असते, आकलन करते आणि वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते. म्हणजे याचा अर्थ होतो की तो क्रिया आत्मसात करतो. लक्षात घ्या, तो काय करतो तर क्रिया त्या ठिकाणी तो आत्मसात करत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून इथे काय घडते सर तर क्रियेचं आत्मसातीकरण घडते. हा महत्त्वाचा मुद्दा, हा आपला प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट बघा, दुसरा प्रश्न बघा. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे. ॲक्च्युअल बघा, TET 2021मध्ये हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, म्हणून याच्यावर आपण बोलू नाही. नंतर बघा 63 नंबरचा प्रश्न. आता हे नंबर जे पेपरमध्ये दिलेले नंबर आहे ते नंबर सरळ या ठिकाणी घेतलेले आहे. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे. आता अयोग्य म्हटल्याच्या नंतर तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं जरुरी असते. ती म्हणजे कोणती गोष्ट सर तर बघा, तर ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी पहा, तर ती गोष्ट म्हणजे चुकीची गोष्ट कोणती. बघा, इथे जेव्हा तुम्हाला अयोग्य विचारत आहे तर अयोग्य म्हटल्यानंतर चुकीची गोष्ट कोणती हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं असते. ठीक आहे. मग या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. सर्वसामान्याच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते असं या ठिकाणी म्हणत आहे. मग आता बघा, हे मंद बुद्धी विद्यार्थी असतात हे चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं उत्तर काय होईल सर या ठिकाणी. तर या ठिकाणी आपलं उत्तर जर आपण बघतो म्हटलं तर या ठिकाणी आपलं उत्तर होईल 2.
तर या ठिकाणी 2 हे असं आपलं आन्सर आहे. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, ही गोष्ट रॉंग आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट बघा नंतरचं 64वा प्रश्न. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? बघा, तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला नॉर्मन यलमन, G.A. किंबल, G.W. ऑलपोर्ट आणि J.B. वॉटसन. हे आपल्यासमोर 4 ऑप्शन आहे. चला, तर त्यापैकी आपण उत्तर बघूया. ही व्याख्या आपल्याला देणारे कोण आहे? तर ही व्याख्या G.A. किंबल यांनी ही व्याख्या दिलेली आहे, असे आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट बघा नंतरचं काय म्हणत आहे तुम्हाला या ठिकाणी. वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? बघा, तर आता पौरुषत्व दिसून येते, स्वास्थ्य जाणवते, व्यक्ती अशक्त दिसते, व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते. तर याच्यात बघा महत्त्वाचा विषय आपण असं लक्षात घेऊया की इथे काय म्हणू, तर व्यक्ती आता बघा इथे काय म्हणते, पौरुषत्व जाणवते, स्वास्थ्य जाणवते, व्यक्ती अशक्त दिसते, व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते. तर याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा विषय आहे की व्यक्ती अशक्त जाणवते, हे आपलं आन्सर राहील, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा नंतरचं अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही असं तुम्हाला म्हणत आहे. मग याच्यामध्ये पहा, तुम्हाला सांगतो की कोणकोणते ऑप्शन आहे आपल्यासमोर. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती, क्षत्रिय उपपत्ती. तर क्षत्रिय उपपत्तीचा समावेश होत नाही. बाकीच्या ज्या उपपत्ती आहे म्हणजे प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, लक्षात घ्या, सामाजिक अध्ययन उपपत्ती, माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती, तर हे आपली उत्तरं म्हणजे हे यांचा समावेश होतोच. फक्त प्रभुत्व म्हणजे क्षत्रिय उपपत्तीचा समावेश होत नाही, असे आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट पहा नंतरचा क्वेश्चन आपण बघूया. नंतरचा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी काय म्हणत आहे तो बघा. इथे आपण क्वेश्चन बघत असताना अध्ययनार्थी आदर्श शोधतो, तो निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो, आपल्या वर्तनाची प्रबलन आशा करतो, अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक खालीलपैकी उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? तर पहिला आहे बांदुरा, ब्लूम, ब्रुनर, आसुबेल. तर याच्यामध्ये आपण आन्सर करूया. 67 आन्सर. ही जी अध्ययन अनुदेशन उपपत्ती मांडणारा कोण होय? तर हा बांदुरा होय, असे आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट नंतरचा प्रश्न 68 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय म्हणते? प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहे? बघा, पहिला ऑप्शन आहे चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, दुसरा आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, तिसरा आहे बघा निरविवेक बुद्धी निर्माण व्हावी, चौथा आहे समस्येची उकल कुवत निर्माण व्हावी, असं ते म्हणत आहे. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला निर्माण झाल्या पाहिजे, म्हणून 4 बरोबर असं आपण आन्सर देऊया. नेक्स्ट नंतरचा प्रश्न काय म्हणत आहे या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट, बघा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे, उद्गामी अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे. ऑप्शन बघा, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रियात्मक प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर बघा ह्यामध्ये आपण जर बघतो म्हटलं तर काय म्हणू आपण, तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. लक्षात घ्या, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने असं आपण लक्षात घेऊया. कोणतं? हे पहिलं उत्तर, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. नेक्स्ट बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? बघा नाही आहेवर लक्ष देत चला. बघा काय म्हणत आहे, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियांच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? तर पहिला आहे अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. सर्व प्राण्यामध्ये अध्ययन सारखे असते. हेच रॉंग झालं. सर्व प्राण्यामध्ये दादा अध्ययन सारखे असं तर नाही, लक्षात घ्या, वेगवेगळे असते, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघा, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? हा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. ऑप्शन आहे फॅन्सेन, मर्फी, वुडवर्थ आणि त्याच्यानंतर आहे कोण, तर गिलफोर्ड आहे. लक्षात घ्या. तर आपलं उत्तर काय राहील सांगा, गिलफोर्ड हे आपलं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी.
अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी कराव्या? मस्त प्रश्न आहे पहा. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची जागरूक करावी, प्रेरकाची तीव्रता कमी करावी. बघा हे चुकीचं आहे. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये हे बरोबर आहे. वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं हे सुद्धा रॉंग आहे. म्हणून राईट कोण कोण आहे आपल्यासाठी हे लक्षात घ्या. आपल्यासाठी राईट कोण कोण आहे तर इथे पहा, लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. अभिरुची निर्माण करावी हे राईट आहे. वेग आणि अचूकता हे या गोष्टीवर लक्ष हे एक आपण शेवटचं इथे काय बोलू शकतो, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये हे 2 बरोबर आहे. म्हणजे अ आणि क, तर असं उत्तर आम्हाला पाहिजे, हे दुसरं होईल अ आणि क. नेक्स्ट पहा, खाली विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. कोणता फरक योग्य आहे? कोणता फरक योग्य आहे? लक्षात घ्या. बघा, अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. बिलकुल बरोबर आहे. अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही. अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते. अवबोध म्हणजे संपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आपण जर बघतो म्हटलं तर 73चं करेक्ट आन्सर जे आहे तर ते इथे कोण येईल सर? तर 73चं करेक्ट आन्सर पहिलं येईल असे आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट पाहण्यानंतरच अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? बघा हे नाही म्हणते, अभिसंधानाचे उदाहरण नाही. अध्ययनार्थ्याची वृत्ती बदलता येते. लक्षात घ्या, ही यस बरोबर आहे. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते, ही बरोबर आहे. अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने शक्य असते, तर हे चुकीचं आहे. लक्षात घ्या. तर हे तिसरं आपलं उत्तर होईल. अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात, ही बरोबर आहे. नेक्स्ट पहा, प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी कोणत्या अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? बघा आता काय म्हणतात, भेद म्हणते. तर भेद म्हटल्याच्या नंतर इथे काय म्हणून सांगा, साधर्म्य म्हणजे सारखेपणा आणि भेद म्हणजे विविधता असा त्याचा अर्थ होईल. म्हणून 75चं उत्तर दादा 2 होईल, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पहा, मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? बघा कोणत्या घटकावर परिस्थितीचा प्रभाव? आता लक्षात घ्या, त्या परिस्थितीच्या प्रभावानुसार स्वभाव आणि वृत्ती बदलत जाते, म्हणून उत्तर 1 होईल, हे लक्षात घ्या. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? संवेदना ही फक्त आंतरिक क्रिया आहे. बघा विधाने पहिल्यांदा आपण व्यवस्थित वाचून घ्यायची. संवेदना ही फक्त आंतरिक क्रिया आहे. आपली इच्छा असेल तरच संवेदना होते. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. बघा संवेदना ही फक्त आंतरिक क्रियामध्ये चूक आहे. बाह्य संवेदना असते. आपली इच्छा असेल तरच संवेदना होते. अनैच्छिक सुद्धा असते. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. लक्षात घ्या, असं काही जरुरी नाही. संवेदना प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. तर याच्यामध्ये आपण जर बघतो म्हटलं तर बघा कोणते विधान योग्य आहे, तर हे शेवटचं संवेदना प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे, तो मनोव्यापार आहे, हे लक्षात घ्या. दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीत अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. ही समान घटक उपपत्ती. बघा समान घटक सामान लक्षात ठेवा. सामान कसं असते? जड असते. समान घटक उपपत्ती. सामान कसं असते? जड असते. बघा तो उपपत्ती मांडणारा कोण होय? तर हा जड होय, जड्ड असं आपण त्याचं नाव लक्षात घेऊया. नेक्स्ट बघा, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे असं तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा प्रतिमा स्थिर असतात. कोणते प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे म्हणते? प्रतिमा स्थिर असतात, हे वैशिष्ट्य नाही. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते, ही वैशिष्ट्य नाही. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही, हे बरोबर आहे. त्याचं कारण तुम्ही पूर्वी अनुभव घेतलेला असेल तरच प्रतिमा तयार होतील, अदरवाईज होणार नाही. नंतर ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे
म्हणजे प्रतिमा होय. बघा हे आपण बघितलं आत्ताच. हां, नंतरचा प्रश्न, अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने कोणते उपक्रम राबवावे? बघा, दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे. यस. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. यस. वाद्यवादन करू द्यावे. यस. प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. यस. उत्तर काय होईल सांगा? 4 वरीलपैकी सर्व. नेक्स्ट पहा, खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? बघा, व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते असा तुम्हाला प्रश्न विचारत आहे. तर्कशक्तीचा वापर महत्त्वाचा असतो. यस. चिकित्सक विचार प्रवृत्ती हवी. यस. कार्यकारण भाव शोधण्यास उपयुक्त. आणि त्याच्यानंतर इथे काय म्हणत आहे? कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. हे पण कार्यकारण भाव शोधण्यास उपयुक्त होत नाही. बघा, म्हणून हे तिसरं काय म्हणून सांगा. बघा, प्रश्न 82 काय म्हणत आहे? 2 घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते? बघा, प्रतिकूल ग्रह, काकतालीय न्याय, इच्छानुगामी विचार आणि निरीक्षणातील दोष. तर याचं उत्तर आहे काकतालिक न्याय असं या ठिकाणी आन्सर आहे. नेक्स्ट बघा, 83वा प्रश्न आहे, धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन पहिलं काय म्हणत आहे? पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. म्हणून बघा, धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. हे दुसऱ्या नंबरचं विधान या ठिकाणी योग्य आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पहा, विस्मरणाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर बघा काय म्हणत आहे? विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. बघा, विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे, बरोबर आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजे, हे बरोबर आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, तर असं नाही होणार. धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे तिसरं जे आहे ते विधान अयोग्य आहे, लक्षात घ्या. नंतर बघा 85वा प्रश्न, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पहा, ह्याच्यात काय म्हणत आहे की विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे, बरोबर आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, हेही बरोबर आहे. प्रोत्साहक हे आंतरिक प्रेरणा आहे. प्रोत्साहक हे आंतरिक नाही, बाह्य प्रेरणा आहे. म्हणून हेच विधान याचं उत्तर होईल तिसऱ्या नंबरचं. नेक्स्ट बघा, स्पिअरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा, पहिलं काय म्हणत आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो असं नसते, म्हणून हे चूक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो असंही त्याने सांगितलं नाही. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो असंही नाही. विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो. पण लक्षात घ्या कोणते विधान योग्य आहे? त्यात चौथं विधान योग्य आहे, हे लक्षात घ्या. नंतरचं बघा काय म्हणत आहे, स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही व्याख्या करणारा आहे पीटर सॅलोव्ही हा आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पहा, लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा म्हणते. बघा, तर इथे आपण जर बघतो म्हटलं तर लक्षात घ्या, इकडे एक उदाहरणे दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यात काय सांगितलं आहे पहा. इथे म्हणत आहे, खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. दुसरं म्हणते, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात पण नापास होणेही नको असते. आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. तर आता याच्यामध्ये बघा, आपण जर बघतो म्हटलं तर तुम्ही 2 नंबरचा पर्याय समजा सिलेक्ट केला. हे पहा, या ठिकाणी आपण 2 नंबरचा पर्याय जर सिलेक्ट करतो म्हटलं पहा, तर इथे हे उत्तर कसे बरोबर येईल ते सांगतो मी तुम्हाला. तर पहा, याच्यामध्ये आपण जर बघतो म्हटलं तर इथे 1 ला म्हणजे नको नको संघर्ष. बघा म्हणजे हे कसं होईल पहा, तुम्हाला सांगतो की ते 2 नंबरचा पर्याय खाली आहे.
एकला आपण ब करू शकतो, म्हणजे सिनेमापुरते पैसे आहेत, पार्टी द्यावी वाटते बघा. आणि इच्छाही सोडवत नाही, म्हणजे दोन्ही कसं आहे माहिती आहे का, हवा हवा आहे, म्हणून हा हवा हवा संघर्ष हे 2 नंबरला दिसत आहे बघा. म्हणजे एकचं ब लागेल. परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको, नापास होणे नको असते. फार लक्षात घ्या. म्हणजे ह्याला आपण काय म्हणा, 2ला इथे क लागेल, नको नको संघर्ष. आवडता पदार्थ खावा वाटतो, पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. फार लक्षात घ्या. म्हणजे इथे काय होईल सांगा, 3ला अ, हवे नको संघर्ष असा त्याचा अर्थ होईल, हे लक्षात घ्या. म्हणून मग या ठिकाणी काय होईल, तर हे तुमचं इथे 3ऱ्या नंबरचं काय होईल सर, उत्तर होईल, असे लक्षात घेऊया. 89वा प्रश्न बघा. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे, संरक्षण यंत्रणेचा वापर म्हणजे जी कृती केली त्याचं समर्थन करणे, याला कृती समर्थन असे म्हणतात. 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमणे करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. तर हे कोणी उपपत्ती मांडली, तर सामान जड असते सांगितलं, जड्डे यांनी उपपत्ती मांडलेली आहे. तर हे 90चा आन्सर किती होईल सर, 3 होईल, हे लक्षात घ्या. तर हा 2021चा पेपर होता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.